मोकाडातून सुटका होईल, कारण हार्बर मार्गावरती एसी लोकल धावणार आहे। चेन्नईमधून मुंबईमध्ये दाखल झालेली एसी लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। हार्बर मार्गावर एसी लोकलच्या 14 फेऱ्या होणार आहेत। अंबरनाथ शहरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झालाय। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरती आता गोळीबार केला असल्याचं बघायला मिळतंय। या घटनेत व्यावसायिक थोडक्यात वाचलेत। पोलिसांनी या संदर्भातला तपास सुद्धा सुरू केलाय। कल्याणमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। रस्त्यावरती लटकणाऱ्या वायरमुळे नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे। कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिलेली आहे। 20 मेपर्यंत ग्राहकांना सुविधा सुरळीत दिलेल्या नाही तर आंदोलन करू, याशिवाय महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराही देण्यात आलेला आहे। डोंबिवलीमध्ये पेंढारकर कॉलेजजवळ एका इस्मानं कुत्र्याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। संबंधित घटनेने प्राणीप्रेमी रोष व्यक्त करताना दिसताय। साम टीव्हीच्या बातमीमुळे बदलापूरमध्ये स्वानंद अर्णव या इमारतीचा सातबारा अखेर कोरा झाला। या इमारतीच्या जागेवर रेल्वेकडून भूसंपादनाची चुकीची नोंद झाली आहे। त्यानंतर आमदार किसन कथोरेंनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडलाय आणि त्यानंतर आता अधिकाऱ्यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून या संदर्भातली नोंद हटवलेली आहे।